बड़ी खबर, गोरेगांव नगर पंचायत चुनाव, कमल बनाम सूरजमुखी। प्रभाग 14 में पूर्व अध्यक्ष उपाध्यक्ष आमने सामने टक्कर। आप देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। गोंदिया जिले में नगर परिषद और नगर पंचायत चुनाव का माहौल तेज हो चुका है। गोंदिया और तिरोड़ा नगर परिषदों के साथ साथ गोरेगांव और सालिकसा नगर पंचायत में भी मतदान होने जा रहा है। इसी बीच गोरेगांव नगर पंचायत के प्रभाग क्रमांक 14 में एक अनोखी और सीधी टक्कर देखने को मिल रही है। यहां नगर पंचायत के पूर्व अध्यक्ष और पूर्व उपाध्यक्ष आमने सामने उतरते दिखाई दे रहे हैं। भारतीय जनता पार्टी ने इस प्रभाग से पूर्व नगराध्यक्ष आशीष बारेवार को कमल निशान पर उम्मीदवार बनाया है। दूसरी ओर भाजपा ने सुरेश रहांगडाले को टिकट नहीं दिया, जिसके बाद उन्होंने पार्टी से बगावत करते हुए निर्दलीय उम्मीदवार के रूप में चुनाव मैदान में प्रवेश किया और उन्हें सूरजमुखी चुनाव चिन्ह मिला है। इसी वजह से प्रभाग 14 में कमल बनाम सूरजमुखी की चर्चा पूरे जिले में जोरों पर है। माझे नाव सुरेश नतुजी रहांगडाले, वार्ड नंबर 14 मधून मी लढत आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचाच आहे आणि मी वार्ड नंबर 6 मध्ये पण स्वतंत्र फॉर्म भरलेला होता आणि भारतीय जनता पार्टीकडून फॉर्म भरलेला होता। भारतीय जनता पार्टीला मी तिकीटसुद्धा मागितला, माझी तिकीटसुद्धा कापण्यात आली। याच्यामध्ये मी हात आमच्या गोरेगावच्या तानासाचाच आहे आणि माझ्या विरोधामध्ये आता आशिषजी बारेवार लढत आहेत आणि हे अगोदर काँग्रेसचे होते, त्याच्यानंतर राष्ट्रवादीला चालवला, त्याच्यानंतर कब्बसीला चालवला, आता हे भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत अध्यक्ष बनवला, तेव्हापासून माझ्या सोबतीला होते हे आशिषजी बारेवार। कारण हे झालं की माझी तिकीट कापल्यामुळे नाही, पब्लिकनं म्हणलं की तुम्ही वार्ड नंबर 14 मध्ये या, त्याच्यानंतर मी स्वतंत्र फॉर्म भरला इथं आणि याच्यामध्ये मुख्य कारण हे झालं की राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार होते जगदीशजी एरोला, त्यांनी आपला फॉर्म मागे घेण्याची माझ्यासोबत कबुली केली आणि त्याने पूर्णसुद्धा केली। त्याच्यानंतर आपल्याला योगीजी बारेवारने म्हटला तुमची गरज आहे, काळाची गरज आहे म्हणून तुम्ही उभे व्हा। त्याच्यानंतर सुरेंद्रजी पटले यांना सुद्धा म्हटलं की तुम्ही येथून, त्यांनी सुद्धा फॉर्म भरला ते भारतीय पार्टीकडून, त्यांनी आपला फॉर्म स्वतंत्र, त्यांनी आपला फॉर्म मागे घेतला आणि सर्व पब्लिकने म्हटलं की तुम्ही समोर या, आपल्याला तानाशाहाला हटवायचं आहे आणि भरपूर यांना भ्रष्टाचार सुद्धा केलेला आहे। दुसऱ्याच्या नावावर सर्व ठेकेदारी करून अनगिनत पैसा वरतून पैसा आलेला होता। महाराष्ट्र शासनाने भरपूर पैसा दिला, इथं रोड रस्ते नालीकरिता पण बरोबर काम केलेलं नाही आहे। आमच्या प्रमुख आमचे जे प्रमुख जे लोक जे म्हणतील त्याप्रमाणे आपण डेव्हलप करू आणि पद्धतशीर करू। आशिष हे जेव्हा या ठिकाणी नगराध्यक्ष होते त्यांनी कोणती ठोस कामं केली आहे की जे वार्डामध्ये लोकांसाठी ते आता प्रभावित करतील? नाही, गावचा विकास नाही केला, त्यांना स्वतःचा विकास केलेला आहे। काही लोक इथं कर्मचारी आहेत तिथले, त्यांना सुद्धा करोडोची प्रॉपर्टी जमवून टाकला, तर ह्या माणसाने किती पैसे कमवले असेल याची काही अनगिनत आहेत। सूर्यफूल म्हणजे गाव व्यक्तीच्या प्रमाणे आणि माझ्या निशाण होतं अगोदर ट्रॅक्टर, यांना ट्रॅक्टरला सुद्धा हटवून झाल्यावर मला सेकंड नंबरचे चिन्ह होता ते सूर्यफूल होते, त्याच्यामध्ये आपल्याला फायदाच झालेला आहे। सूर्यफूल म्हणजे आपण भारतीय जनता पार्टीला जसा कमळाचा फूल होता त्याच्यापेक्षा मोठा फूल हा सूर्यफूल आहे। सूर्याच्या किरणाशिवाय कमळ कधी उगू नाही शकत, सूर्यफूलच उगेल। यहाँ कमल नहीं खिलेगा, यहाँ सूर्यफूल ही खिलेगा। समीकरण या ठिकाणी सुरू आहे। आज मी गोरेगाव नगर पंचायतमध्ये प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढत आहे आणि आमच्या विरोधात तर अशी गंमत झाली आहे की माझ्यासमोर लढणाऱ्या प्रमुख गोरेगावमध्ये भारतीय जनता पार्टीसमोर प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष लढत होता आणि माझ्यासमोर तो काँग्रेस पक्षच विड्रॉल करून एक अपक्षला आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार आमच्याकडे उभा आहे। आज या 14 नंबर प्रभागाची चर्चा पूर्ण जिल्ह्यात रंगवण्यात येत आहे, जाणून बुजून रंगवण्यात येत आहे की याला एक टार्गेट करून आम्ही कशा प्रकारे एक काम करणाऱ्या व्यक्तीला, एक पक्षनिष्ठ व्यक्तीला कसं बदनाम करू शकतो। आज विविध माध्यमांच्या त्यांच्या याच्यामधून मी पाहत आहे चॅनलच्या माध्यमातून की विरोधी उमेदवार जे आहेत, स्वतंत्र उमेदवार सुरेश भाऊ रहांगडाले, त्यांनी आज अनेक माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं होता की मी डू बाय डूचा फाईट करत आहे आणि हे सर्व ही एक त्यांनी व्यक्तिगत रंजिश काढण्याकरिता
आपल्या पक्षाला त्यांनी दगा दिली. आज ते सांगत आहे की मी भारतीय जनता पार्टीचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. हो, तुम्ही कार्यकर्ता होते मग, परंतु तुम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी आणि वैयक्तिक कामासाठी तुम्हीच सगळ्या प्रचार माध्यमांना सांगितलं होतं की मी भारतीय जनता पार्टीचा आज राजीनामा देत आहे, आणि तेव्हापासून भारतीय जनता पार्टीमध्ये तुमचा येण्याचं प्रमाण बंद झालं. कोणत्याही बैठकीला तुम्ही नाही आले, कोणत्याही ठिकाणी तुम्ही येत नाही, आणि भारतीय जनता पार्टी तुमचं कसलाच संबंध नव्हता असं तुम्हीच सगळ्यांना सांगितलं. मी कुठंही त्यांचा विरोध पार्टीमध्ये केलेला नाही. माझ्यासोबत ते उपाध्यक्ष होते, आणि आज मला एक अचंबित वाटत आहे की तेच सांगत आहेत की आशिष बारेवार यांनी खूप सारा भ्रष्टाचार केला. मला हेच नाही समजत की तुम्ही माझ्या सोबतीला उपाध्यक्ष असताना मीच जर भ्रष्टाचार करत होतो तर तुम्ही काय करत होता. अशा प्रकारच्या बेसलेस आरोप त्यांनी लावायला सुरुवात केलेली आहे, कारण त्यांना 14 नंबर प्रभागमध्ये फिरताना समजलं की या प्रभागात काम करणाऱ्या माणसाचीच इज्जत आहे. त्यामुळे त्यांना आता प्रतिसाद मिळत नसल्याने अशा निगेटिव्ह प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे. कांग्रेस का समर्थन सूरजमुखी को. इस प्रभाग में कांग्रेस के उम्मीदवार जगदीश येलोरा ने अपना नामांकन वापस लेकर निर्दलीय उम्मीदवार सुरेश रहांगडाले को समर्थन देने की घोषणा की है. उन्होंने कहा है कि भाजपा का कमल इस बार डूब जाएगा और प्रभाग 14 में उगता सूरज ही जीत दिलाएगा. मी या ठिकाणी 14 प्रभाग क्रमांक 14 मध्ये निवडणुकीकरता फॉर्म भरले होते, परंतु प्रभाग क्रमांक 9 मध्ये माझे मोठे भाऊ त्या ठिकाणी लढणार असल्यामुळे आणि एका परिवारातील 2-2 लोकांना चुनाव लढणे म्हणजे थोडा अवघड होता, आणि लोक मग हेही बोलतात की याच परिवारामध्ये आहेत का राजनीती, आणि त्या उद्देशाने मग आम्हाला आमचे साकेत पाल्यावर मुख्य उमेदवार होते या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे, त्यांच्या मुलांची प्रकृती बरोबर नसल्यामुळे त्यांनी असमर्थता दाखवली. नंतर सुरेश रहांगडाले यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी आपली ठेवली. तर आम्ही म्हणलो की अराजकता आणि दहशती वातावरणाच्या विरोधामध्ये आपण सर्व एक होऊन त्यांच्या विरोधात आपण निराळक लढू, आणि सुरेश रहांगडाले यांना आम्ही पाठिंबा दिला आणि आपले उमेदवारी आम्ही मागे घेतले. त्यामध्ये आमचे सोबत सुरेंद्र बबलू पटले हेही होते, त्यांनी उमेदवारी परत घेतली, आणि कुठं ना कुठं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या लोकांवर अन्याय झाला. आणि दुसरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची नाही, या ठिकाणी LBJP म्हणून आज घडीला या ठिकाणी LBJP म्हणून एक पार्टी नवीन आहे. कारण की तो व्यक्ती नेहमी हे सांगतो की गोरेगावमध्ये मी आणि पार्टी, मी कोणतीच पार्टी उभारू शकतो, मी आणि कुठे काहीच करू शकतो, आणि यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरलेला आहे. आणि त्या कारणाने यावेळेस भारतीय जनता पार्टीचे ज्या तिकीट वितरणामध्ये वाटपमध्ये जो असंतोष निर्माण झाला, त्यामुळे या आमच्या उमेदवाराला प्रभाग 14 मध्ये चांगला प्रतिसाद आहे. पूर्व अध्यक्ष उपाध्यक्ष में आरोप प्रत्यारोप. पिछली नगर पंचायत कार्यकाल में आशीष बारेवार अध्यक्ष और सुरेश रहांगडाले उपाध्यक्ष रहे थे. दोनों ने मिलकर कई विकास कार्य किए थे, लेकिन इस बार समीकरण बदल गए हैं और अब रहांगडाले बारेवार पर भ्रष्टाचार के आरोप लगा रहे हैं. इस पर आशीष बारेवार ने पलटवार करते हुए कहा कि अगर मैंने भ्रष्टाचार किया होता तो मेरे साथ उपाध्यक्ष के रूप में सुरेश रहांगडाले भी शामिल होते. फिर क्या उन्होंने भी भ्रष्टाचार किया? अब दोनों पुराने सहकारी आमने सामने हैं और दावा कर रहे हैं कि जीत उन्हीं की होगी. प्रभाग क्रमांक 14 में कमल और सूरजमुखी के बीच हो रही इस जोरदार लड़ाई का फैसला 3 दिसंबर को होने वाली मतगणना में सामने आएगा. नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें.